हे बघा, या ठिकाणी आलेलो आहोत ते म्हणजेच इलेक्ट्रोथर्म पार्कला, जे की अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं इलेक्ट्रोथर्म इंडिया लिमिटेड. हे पहा, इथे एंट्रीला ना एकदम छान असं कारंजे लावलेले आहेत आणि हे मस्त असं फोटोसाठी एकदम परफेक्ट छान असं ठिकाणी. हे बघा, इथे सुरुवातीलाच आहे ना, इथे अशी छान अशी भरपूर सारी झाडं लावली आहे, पण उन्हामुळे थोडीशी ती जी ना सुकली आहेत, कारण ऊन एवढं भरपूर आहे की बसच. आणि म्हणजे कमीत कमी जागेमध्ये ना एकदम छान असं छोटंसं पण तेवढंच ॲट्रॅक्टिव्ह पार्क बनवलेलं आहे. आणि खाली बघा पूर्ण लाल माती, शक्यतो करून गार्डनमध्ये बऱ्याचशा लाल मातीच असते. म्हणजे आता पाणी सोडलेलं आहे बघा त्यांनी. वूड ॲपल, इलेक्ट्रोथर्मल पार्क. हे बघा, आणि इकडे हे बघा, हे बऱ्यापैकी गर्दी म्हणजे एकदम छान आहे. आणि हे असं हे पाहिजे, हे ॲक्टिव्हिटींसाठी, पण मे बी हे बंद आहे, म्हणजे माहीत नाही का बंद आहे. तर नाही, ते ना डॉग पार्क आहे. ओके, डॉगसाठींचं पार्क आहे ते, त्यामुळे ते बंद आहे. हे लॉक आहे त्याला. हे बघा, इथं असं आहे. त्याच्यानंतर म्हणजे थोडंसं अजून संध्याकाळी ना इथं खूप छान वाटत असेल बघा. समोर असं मस्त हाफ राऊंड आहे दोघी साईडने, आणि तिथनं पाणी पडते. झाडं भरपूर आहेत, आणि मेन म्हणजे पूर्ण लाल माती इथं खाली एकदम मस्त अशी. हे बघा, पिशवी लटकते हवेमुळे. हे पाहिजे, ते छान फुल आहे ना हे. म्हणजे आता संध्याकाळी ना त्यांना सगळ्या झाडांना पाणी वगैरे द्यायचं चालू आहे, कारण की पाहिजे किती सुकलेलं आहे हे पूर्ण. असं छोटंसं पण तेवढं छान असं हे गार्डन आहे. खरं तर नाही, अशी लाल मातीवरती बिना चप्पलचं चालायला वगैरे पाहिजे. हे बघा इकडं, तर त्या साईडचं ना मी तुम्हाला तिकडनं दाखवत आहे, जाताना दाखव. आणि हे बघा, किती मोठ्या मोठ्या, किती 32 लाख लिटर कपॅसिटीची पाण्याची टाकी, ती पण आणि ही पण. 32,000 पण नाही, 32 लाख असेल का खरंच? असेल वाटते म्हणतात, खालपासून असू शकते मग मे बी. आणि हे बघा, हे कसे सॉफ्ट काय म्हणतात त्याला, तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांग. हे पहा, इकडे भरपूर असे झाडच आहेत बघा. आता इकडनं जे आहे ना, तर आपण आलो आता इथं असे मध्ये झाडं लावले आहेत. हे मधलं जे लॉन आहे ना, ते मे बी उन्हामुळे ना थोडंसं सुकलं आहे, ते ग्रीनपणा गेला आहे त्याचा. हे बघा, इकडे भरपूर म्हणजे ना असे एकदम झाडं लावले, आणि इथे काहीतरी ना सभा चालू आहे वाटते. हे बघा इथे, हे बघा, म्हणजे ना असे एकच असा बंच केलेला आहे. समजा आता हा एवढा पार्ट ना, तर इथे हे सगळे सेम फुलांची झाडं वगैरे लावलेली आहेत. आणि आजूबाजूला बिल्डिंग आहे. यांना किती छान वाटत असेल ना, साईडला एकदम मस्त पार्क. पावसाळ्यात तर अजूनच छान फुलत असेल हा पार्क. हे पहा, इकडे पण मस्त आहे बसायला जागा. इथं पण आहे ना, लहान लहान मुलं खेळत आहेत मस्त असे झाडाखाली. म्हणजे अगदी ना रोड टच आहे गार्डन, आजूबाजूला डायरेक्ट घरं वगैरे ते पण मस्त एकदम.
मला तर आवडलं कमीत कमी जागेमध्ये, खूप छान असं आहे. म्हटलं चला मग छान असा व्हिडिओसुद्धा शूट करूया. हे पाहिजे इथे किती छान ग्रीन आहे, हे मस्त आहे ना एकदम. आणि हा प्ले एरिया लहान मुलांसाठी मस्त आहे तो पण. घसरगुंडी पण मस्त आहे, एकदम युनिक टाईप मधली घसरगुंडी आहे. हे बघ, ते बघा हे इकडे, म्हणजे इथून सगळं हे असे झाडं लावलेले आहेत पूर्ण असे. असं मध्ये छान असं बसायला वगैरे केलेलं आहे, कट्टा टाईपमध्ये गार्डनच्या मध्यभागी. मस्त वाटतं एकदम, ग्रीन 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 ग्रीन. असं काहीसं हे संपूर्ण गार्डन आहे. गार्डनच्या एकदम मध्यभागी उभं राहून मी तुम्हाला हे संपूर्ण गार्डनचे आहे ना तर ते दाखवते. छान आहे ना. मी बघा इथे मस्त केळीचे झाडंसुद्धा लावले, आणि मेन म्हणजे त्यांना ना केळीसुद्धा आली बघा. इथे दिसत असेल तुम्हाला, हे बघा मस्त मोठी मोठी. बरी कोणी तोडत वगैरे नाही त्यांना, इथं लावलेले पहा. किती छान थंडगार हवा आणि मस्त असं हिरवगार. वाव, एकदम छान असं दिसते बघा. इथे बसण्यासाठी पण जागा केली. ते हे आंब्याची झाडं लावली, अजून ही झाडं मोठी झाल्यावर तर एकदम छान हिरवळ होईल. हे पाय इथं सर्व ना मोगऱ्याची झाडे, किती छान असे फुलं आले आहेत ना बघा इकडे सगळीकडे. म्हणजे प्रत्येक झाडावर 3-4 फुलं आहे, आणि छान छान कळ्या सुद्धा बसल्या. मस्त एकदम. हे बघा इथं ह्या असे छान पाणी पडतंय ना, तर त्याच्या आजूबाजूला मस्त असे लोक वगैरे बसलेत, आणि आम्ही पण बसलोय मग इथं. बघा किती छान वाटतंय ना हे. मस्त एकदम. हे पाणी संध्याकाळी मस्त अशी लाईट लागल्यावर ना असं काहीसं छान असं हे गार्डन दिसतं. बघा. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.